पत्तू स्ट्राईकला असेल. स्ट्राईक रोटेट करायची आहे. बॅटिंग देणार रे तुला पण रोहन, काय घाबरू नको, अजून 6 बॉल बाकी आहे. नो टेन्शन. मारले तर प्रत्येक षटकामागे अमेय काकडेकडून 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे. प्रत्येक षटकामागे 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे. ओहो, सुंदर फटका आणि पुन्हा एकदा मला वाटतं जेल भूतान होत आहे. आज मला वाटतं पट्टूचा दिवस आहे. काय दादा? त्याला वाटतच नाही पत्तू आउट व्हावा आणि त्याला पण सेमी फायनलचा वस्पा काढायचा आहे, त्यामुळे त्याला काही जीवनदान देण्यात येते असं मला तर वाटत आहे. नक्कीच नक्कीच सुंदर अशा पद्धतीने फलंदाजी देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा हर चेंडवरती प्रहार होतोय, पण तितकेच घसा दर्शन पाहायला मिळते डीसीसी या संघाकडून. जी कामगिरी सेमीफायनल मध्ये झाली होती ती मला फायनल मध्ये पाहायला नाही भेटत. बॉर्डर वरती जणू काही लाईटचा इम्पॅक्ट झालेला दिसत आहे की नाही आम्हाला माहित नाही. डोळे चमकले दिसत आहेत मला वाटतं क्षेत्ररक्षकांचे सर्वांचे. पट्टू तयार, पाहूया काय करतोय. संघाचा संख्या 52. पुन्हा एकदा सुंदर फटका, पुन्हा एकदा जेलबाद बुडार करतोय. लगातार 3 चेंडूमध्ये 3 कॅचेस सोडलेले आहेत. पण काही जीवदानाचा फायदा केल्याने मला पट्टू दिसत नाहीये. इतकी सुंदर गोलंदाजी देखील करतोय. आणि मला वाटतं इकडे एक धाव मिळते. एक धाव, एका धावेवर समाधान मानताय. सांगायची धाव संख्या 54. भुवनसाठी कॅचचं पारितोषिक अजूनही लागू आहे. 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सुंदर असा ब्लॉक आणि शेवटचा आला त्या प्रहार. 6 धावा मिळत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळत होती, परंतु 1 चेंडूवरती प्रहार झाला आणि 6 धावा मिळत. 6 धावांनी संघ पोहोचतोय 60 या धाव संख्येवरती. 2 गडी बाद 60. पुन्हा एकदा एक धाव येते या चेंडूवरती. 1 धाव काढतोय आणि मला वाटतं या इथे षटकाची समाप्ती होते. 4 षटका